ब्रिजची दुर्घटना घडल्यानंतर जे दक्षिण मुंबईमधले म्हणजे चनी रोड ते मरीन लाईन्सचे जे पादचारी पूल होते, जीर्ण झालेले पादचारी पूल होते ते तोडण्यास सुरुवात केलेली आहे। पण गिरगावात जाण्यासाठी एकमेव पादचारी पूल होता तो म्हणजे केळेवाडीतला, तो देखील बंद करण्यात आलेला आहे आणि तो जीर्ण झालेला जो पादचारी पूल आहे तो आज तोडण्यात आला। पण प्रवाशांची कोणतीही गैर न करता हा ब्रिज पाडण्यात आलेला आहे, कोणतीही दुसरी पर्यायी व्यवस्था न करता हा पादचारी पूल आज पाडण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रवाशांची पायपीट ही आता ठरलेली आहे। प्रवाशांना पायपीट करून गिरगावात जावं लागणार आहे। या संदर्भात काय म्हणतात प्रवासी पाहूयात। गिरगावात जायला हा एकमेव ब्रिज होता तो देखील आता बंद करण्यात आलाय, काय सांगाल? हो, ह्या ब्रिजमुळे आता खूपच अडचण झालेली आहे। पूर्वी हा ब्रिज असल्यामुळे निदान आम्हाला जाण्या येण्यासाठी हा सोयीचा मार्ग होता गिरगाव पूर्वेला जाण्यासाठी, परंतु आता हा ब्रिज एकमेव ब्रिज होता आणि तोही तोडलेला आहे आणि त्यामुळे इतकं फिरून सगळ्या गिरगावातील लोकांना आता इथून चालत जावं लागतं। तसंच इथे कामाला येणारी जी लोक आहेत त्या सगळ्यांनाच ह्यासाठी अडचण झालेली आहे। हा अचानक ब्रिज बंद केलेला आहे आणि त्यासाठी दुसरी कोणतीही सोय नाही आहे, पूर्वसूचनासुद्धा दिलेली नव्हती या बाबतीमध्ये आणि त्यामुळे आता लोकांची एवढी पंचायत झालेली आहे की लोक इथे घाईघाईत उतरत आहेत आणि मग पुन्हा दुसऱ्या दिशेने उलट दिशेने लांबचा प्रवास करून त्यांना आता लोकांना इथून चालत जावं लागतंय। खूपच अडचण होते यामुळे आता लोकांची। हो, हा मोठा प्रॉब्लेमच झाला आहे आम्हाला इथे येण्याचा। आता हा काल यांनी बोर्ड लावला तर आज आम्ही पलीकडे जवळजवळ 15-20 मिनटं आम्हाला चालत जायला लागतात। आता आम्ही कुठल्या बाजून जायचं आता आल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला आहे की कुठून जायचं, हा कधी बनवणार, काय होणार। जवळजवळ 3 ब्रिज इथे बंद झाले आहेत, वर्ष होऊन गेले आहे तरी काही कारवाई नाही, काही करत नाही आहे, फक्त तोडतायत। पर्याय व्यवस्था करून हे करायला पाहिजे होतं, तरी पण केलेलं नाही। लोकांना भरपूर त्रास होतो आणि एजेड माणसांना तरी त्रास होतेच होते। अंग्रेज काळामध्ये हे ब्रिज बनवलेला होता आणि तेव्हापासून हा ब्रिज तसाच आहे, पूर्ण लोखंडी ब्रिज होता आणि आता पण तुम्ही बघू शकता की ब्रिज लोखंडी आहे। पण आता एवढे वर्ष झाल्यानंतर त्याला पण दुरुस्ती करणं जरुरी आहे। आम्हाला आणि लोकांना त्रास होतो ते मान्य आहे। आता केळेवाडीत जाण्यासाठी पूर्ण फिरून जावं लागणार किंवा आपला हरकिसनपासून जावं लागेल किंवा इकडनं ठाकूरद्वारपासून जावं लागेल। पण मला वाटतं की आपलं आता सध्या इकडचे जे नगरसेवक वगैरेचे जे कार्य चालू आहे त्यांच्या प्रयत्नाने मला वाटतं जेव्हा 3-4 दिवसात हा ब्रिज पूर्ण व्हायला लागेल असं वाटते मला, नाहीतर 1 वीकमध्ये पण पूर्ण होणार। पण जेव्हा पण होणार तर लोकांच्या सोयीसाठी चांगल्यासाठी हे होणार आहे। हे ब्रिज बनलं आहे, जे तुटला ब्रिज आहे त्याला बनायला किती वेळ लागेल, आता हे तोडलं आता किती वेळ लागेल ते काही सांगता येत नाही कोणालाही। ते नगरसेवक आहे ते करणार, चांगलं काम केलं तर चांगलं आहे, पण ते लवकर व्हायला पाहिजे, होत नाही लवकर। ते हे समोरची जे ब्रिज आहे ते किती वर्ष तुटलं आहे, अजून बनवलेलं नाही। किती टाइम झाला त्याला बनवला था, पण काही बनवलं नाही अजूनपर्यंत। पब्लिक को तकलीफ बहुत हो रहा है, पब्लिक की तकलीफ को पहले से ही कोई देखता नहीं है। अभी जैसे शेड का सब हाइट बढ़ाने के लिए काम शुरू किया है, वो धूप में ही काम शुरू किया है, वो विंटर में क्यों नहीं किया? अभी धूप में सबको फिरना पड़ता है। अभी तो आप जब तक छपरा नहीं लगाए तब तक पब्लिक को शेड नहीं मिलेगा। हा एकच ब्रिज होता ज्यामुळे आम्हाला लवकर जायला भेटायचं, पण आता हाच बंद झाला तर आम्हाला अख्खं फिरून कॉलेजला जावं लागेल आणि वरून आमची एक्झाम आहे तर अजून लेट होणार आहे आता आम्हाला। कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता हा जो पादचारी पूल आहे तो प्रवाशांना जाण्यासाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे आता प्रवाशांना आणि गिरगावकरांना पायपीट ही अखेर ठरलेलीच आहे। पण आता यासाठी रेल्वे प्रशासन असो की पालिका प्रशासन काय करणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन करण शिंदेसह पूजा वनारसे, गिरगाव।